सगळ्यांना सुखाची अभिलाषा आहे, अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेनुसार तुम्ही आपण जीवन जगणारे जीव. पण संत महात्मे म्हणतात की बाबा, तुम्ही जरी सुखासाठी अपेक्षा करत असला तरी मात्र ऍडमिशन शिवाय सुख भेटणार नाही. ऍडमिशन घ्यावं लागेल. बिना ऍडमिशनने सुख भेटणार नाही. सोपी गोष्ट आहे. आता सरकारने केवायसी काढली. बिना केवायसीचे PM किसानचे 2000 खात्यात पडत नाही. तशी तुमची केवायसी झाली का? केवायसी लिंक झालं. लिंक करून घ्या. देवाचं आणि जीवाचं नातं लिंक करण्यासाठी साधूंच्या त्या CSC सेंटरवर जावं लागेल. साधूंचं CSC सेंटर 12 तास 8 तास 3 तास असं नाही. कायम खुलं राहतं. कायम CSC सेंटर ज्यांचं खुल्लं आहे. आता ATM खुललेले आहेत. ATM ते कायम खुले राहता का रात्री बंद? कायम. कधीही जा, कार्ड टाका, पिनकोड मारा, पैसे असले तर घ्या. पण अगोदर बॅलन्स करावं लागेल. बिना बॅलन्सने ATM ही चालणार नाही, हे कार्डही चालणार नाही, ने तुमचा पिनकोडही चालणार नाही. तेवढ्यासाठी तुम्ही आपण बचत करावी म्हणून साधू महात्मे म्हणतात, तारी एक एक पळ जाय लाखनी, तारी एक एक पळ जाय लाखनी, तू तो माळा रे जपिले हरिनामनी. हा माळा जपायला सांगितली. जपतो. आम्ही आत्मा आहे पण आम्ही फिरावतो. पण साधूंना ही माळा मिळत नाही. ते म्हणतात मनाची माळा. जप माळा आबाधित असलेले सत्य पुरावे आहेत. ते म्हणतात सुख पाहिजे असेल तर मौनाची माळा आहे. बोलून चालून होणार नाही. तुम्ही आता गावात फिरवलं मला, नुसतं बोलून चालून या बाबा या, चहा बी काही नको पण या, कसा या फुकट खर्च आले नाही. तुम्ही आदर केला, तुम्ही सन्मान केला, तुम्ही बोलवलं, नाश्ता दिला, चहा दिला, पाणी दिला, किती अंतकरण भरून गेलं. पण नुसतं मला येणं बोललं चालणार नाही. तत्व या ठिकाणी मौन माळा असली पाहिजे. मौन माळेशिवाय सुख प्राप्त होणार नाही. सुखासाठी आम्ही कितीतरी जन्म वाया घातले. प्रत्येक जन्मामध्ये दुःख भोगलं आणि आताही काही दुःख कमी नाही. आताही कितीतरी दुःख आहेत. कोणले सासून दुःख, कोणले सून दुःख, कोणले सासरानं दुःख, कोणले आंडवरनं दुःख. दुःख म्हणजे काय आम्ही बाहेर निघेल नाही. मग दुःखातून बाहेर निघायचं असेल, सर्व द्वंद्वांचा परित्याग करायचा असेल, सर्व दुःखांवर विजय प्राप्त करायचा असेल तर साधूंच्या सांगितल्याप्रमाणे मौन माळ पाहिजे. आणि ती मौन माळ आमच्याकडे कोणाकडेही नाही. आमनं चालू राहिलं कोणकोणता संप्रदाय मध्ये राहिलं, कोणकोणता संप्रदाय मध्ये राहिलं. जाऊ नका अशातला भाग नाही. जायला पाहिजे पण कोवर जायला पाहिजे. सोपी गोष्ट सांगतो. लेकीला आपण मामाकडे पाठवतो. मामा लेकीला किती दिवस ठेवतो? महिना, 2 महिना, 4 महिना. चांगला श्रीमंत मामा असला तर लहानपण तिथे
संगोपन करून मोठी ती ठेवलेली आहे. पण लग्न झाल्यावर मामाकडे ठेवावर चालणार नाही. का चालणार नाही? मग कितपत तुम्ही भक्ती कोणत्या पद्धतीने कशा रीतीने कराल? जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत लेक मामाकडे बरोबर आहे. पण एकदा जर का समजायला लागलं तर लेकीला मात्र उपवर झाल्यानंतर परिणित केल्यानंतर त्या लेकीला आपल्या सासरी जावं लागतं. तद्वत तुम्हा आपल्याला सुद्धा जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मौन माळ माहिती नाही. पण ज्या दिवशी तुम्हा आपल्याला भक्ती कळायला लागेल, साधूंचं ब्रीद कळेल, साधू सांगतात काय आणि आम्ही करतो काय, नाही का? साधूंनी सांगितलं की बाबा, जी रीत आमच्यापर्यंत आली, ज्या रीतीत आम्ही बसलो तीच रीत सांगण्यासाठी आम्हाला यावं लागलं. दुसरी तिसरी रीत सांगायची या ठिकाणी गरज नाही. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही 7 दिवसापासून कीर्तन ऐकतो आहोत, आम्हाला काहीच समजत नाही का? पूर्ण गाव मयष्टी दास का? दास ना? तुम्ही बटाजटपटी जातस का? गरजवान बसत नाही का? बिना गरजेचं कोणी बसत? आता तुम्हाला भक्तीची गरज आहे का नाही? आहे. साधूनी एसटीवर बसाल काय म्हणत? पण आपल्याला असं वाटतं काही होणार नाही, भक्ती केली तरी मरणार आहे, नाही केली तरी कोणी देखावं मरावं. गाडी हलताना गाडी चालताना जीव झाला या बेजार, जीव झाला या बेजार, या गाडीचा अजून सोपं करून सांगतो. मी ऐकलेलं आहे त्या अंमळनेरच्या डेपोवर अनाउन्सिंग होतं, अमक्या नंबरची गाडी मंगरूळ, आटाळे, पिंपळे, आनोरे मार्गे जवखेडा. 18-14 हा 18-14 नंबर नाही. आता त्या गाडीमध्ये तुम्ही बसलात आणि बसल्यानंतर पिंपळ पार केलं आणि पिंपळ्यावरनं त्या ड्रायव्हरने गाडी जोरात आणली. रस्ता एकदम सॉफ्ट आहे, थोडासा बी धक्का लागणार नाही आणि उन्हाट आहे स्टँडवर आणि तुम्ही पटासनी सांगा भाऊ उतर उतर, तुला चहा पाजली काय 500 तुम्ही चहा खटास मग बागी आली म्हणून चहा पाजवू. आमच्या सामान्य प्रवासाचा ड्रायव्हर सॉफ्ट असला पाहिजे. आमच्या सामान्य प्रवासात आम्हाला सुखरूप पोचवलं पाहिजे. तर मग मात्र आम्ही आदराने त्याला सांगू बाबा या चहा वगैरे घ्या मग जा, नाही का? पण खड्डास मा टाकते गंजळच खड्डास मा टाकणार ड्रायव्हर
इथला खड्डा. बाबांनी सांगितलं गाडी हलताना गाडी चालताना जीव झालाय बेजार. इतके बेजार झालेलो आहोत तुम्ही आपण, इतके बेजार. तुम्ही म्हणाल महाराज तुमला कस काय माहिती तू मी काही तुमनं मेन्यार आहे. हा तुम्ही संसार करतोच नाही, मी काही साधू गो नाही ना. सगळ्यांना दुःख एकाच प्रकारचं आहे. कोणी मनाने दुखी, कोणी तनाने दुखी, कोणी बुद्धीने दुखी, कोणी समाजाने दुखी, कोणाला समाज दुखी करतो, कोण समाजाला दुखी करतं. पण दुःख मात्र आहे आणि पण एवढ्या सगळ्या दुःखातून निरस्त होण्यासाठी तुम्हा आपल्याला हा मनुष्य देह भेटलेला आहे. आणि या मनुष्य देहामध्ये तुम्हा आपल्याला लास्ट चान्स, शेवटची पाडी, एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरा पडे. मग मात्र फेरा झाल्या वाचून राहणार नाही. फेरा टाळावा का फेरा करावा? हा फेरा जर पडला तर यातना होतात, प्रवास वाढतो, खर्च वाढतो, सगळं काही वाढतं. तद्वत या ठिकाणी या देहाची मात्र जी इति कर्तव्यता आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त भजन. याच वेळी गळे देवाचे इथपर्यंत आलो आणि अनादी काळापासूनच्या या सत्संग सोहळ्यामध्ये तुमचं आपलं येणं घडलं. सगळ्यांसाठी हा सत्संग सोहळा लाभदायी नसतो. कोणले कीर्तनलाही नाही जातात. एक आजोबा भेटले म्हणजे मला नातू आहे ना, पण मला कीर्तनलाही नाही म्हणतं बाबा तमाशालाही नाही, हा तमाशालाही नाही, कीर्तनलाही ना, तसं भक्तीलाही नाही. असं कोण शिवा बाबा आमले काही भक्तीलाही नाही. हा कृष्ण काळात होते, भक्तीलाही नाही होती तेच. तसं आम्ही नाहीत ना. आम्ही अनंत जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले करुणा केली. देवाने तुमच्या आपल्यावर करुणा केली, तुमच्या आपल्याकडे भावाने पाहिलं, दृष्टिक्षेप टाकला, वरद हस्त केला, आशीर्वाद दिला आणि जा म्हणले तुम्ही भूतलावावर. आणि भूतलावावर जाऊन दुसरं तिसरं काही करू नका, एकच करा, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे.
एकच परिणाम होईल, येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही. परत मागे फिरून पाहण्याची गरज शिल्लक राहणार. आता या ठिकाणी लेकी आहेत, सासवा आहेत, सुना आहेत. सगळ्यांना जर विचारलं तुम्ही माहेरी जा आता, इथे राहायची गरज, काय म्हणाल तुम्ही? महाराज काय घर उजळालू ना काय? म्हणजे काय सोस लागला आम्हाला आमच्या घरच्यांचा. तद्वत संत महात्मे म्हणतात की साधू संतांनी विठ्ठल नामाचा सोस लावून दिलेला आहे, आणि त्या सोसाने जर का तुम्ही गेलात तर तुमचा देह सुद्धा विठ्ठल रूप होईल. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, कामे क्रोधे केले घर, कामही शिल्लक राहणार नाही, क्रोधही शिल्लक राहणार नाही. एवढा परिणाम मात्र त्या माझ्या प्रभूंच्या नामामध्ये आहे. आणि त्या प्रभू नामासाठी त्या भगवंतांनी तुमच्या आपल्यावर दया केली आणि सांगितलं की बाबा जा, तुमच्यासाठी सूट आहे. आता सोपी गोष्ट सांगतो. तुम्ही आपण आईच्या उदरातनं जन्माला आलो, आपणही वाचलो आणि आईलाही वाचवलं. कोणाच्या कृपेने वाचलो? नाही ते आता डॉक्टर सांगतात गया माती अटकी जायचं पर्याय माय राही नाही की पोऱ्या राही. आम्ही मी येडांग हा सांगितलं काप बोकत बी, त्याला काय म्हणतात? काप बोकत बी. संत महात्मे म्हणतात आम्ही भाग्यशाली आहोत, आम्ही वाचलो, आईला वाचवलं, देवाने तुमच्या आपल्यावर कृपा केली, आणि त्या कृपा प्रसादाने भेटलेला हा देह, या देहात जर का त्यांची कृपा प्रसादाची रीत आम्ही विसरलो तर काय होईल? किती एक खान किती फेरे, एक एक योगी कोटी कोटी फेरा, मग लागे बारा. हिशोब करता करता जीवन जाईल एवढ्या योगींमध्ये फिरावं लागेल. किती? एक महिन्याचं दूध हिशोब करत करत 2 तास जातात. किती तास? पिंट्या अर्धा लिटर ते कमी होत रे, पावशेरवर जास्ती होत रे. एका महिन्याच्या दुधाचा हिशोब 2 तास लागतात. एक येवणी कोटी कोटी फेरे, असे 84 लाख येवणी, आणि त्याच्यात कोटी कोटी फेरे. किती दिवस जातील हिशोब घडणार नाही. आणि ज्या ठिकाणी हिशोब घडत नसेल अशा परिस्थितीत परत जाणं म्हणजे दुर्भाग्य आहे. दुर्भाग्याकडे जाऊ नका, आपल्या सद्भाग्याकडे जा. आपलं सौभाग्य आहे. माझ्या देवाने हात दिलेत, पाय दिलेत, नाक कान तोंड सगळं साबूत दिलं. जर तुम्ही डोकं
आठे नाही राहतं, डोकं आठे राहतं, जबान तर तोंड आठे राहतं. असं राम राम अण्णा. जे केलं कमी जास्त काय जब जब असं करणं पडतं नाही का. सगळं साबुतीला नुसतं थोडीशी गोष्ट हो हात दाबायला राहू द्या तरी लोक कसा कसं करते. असं हात दाबायला राहू द्या. तो कोणता तो नाही म्हैसने पाहिजे नाही का. खुना आहेत ना नाही का. मग जर काही एवढा तेवढा अणुरेणू जरी फरक पाडला तरी त्याला कुठेतरी गालबोट लागतं. मग तुमची आपल्या जीवनात आम्ही देवाने सांगितलेली भक्ती जर का नाही केली तर तुमच्या आपल्या जीवनात गालबोट लागेल का राहील. मग ते गालबोट लागू नये म्हणून संत महात्मे म्हणतात आम्ही अनुभव घेतला. आम्ही ज्या वेळेला आईच्या उदरात होतो त्या वेळेला आमचं भजन चालू होतं. काय होतं चालू होतं. तुम्हाला सोपी गोष्ट सांगतो लक्षात येईल. तुमच्याकडे उकडलेल्या पाण्याला किती तापमान म्हणतात. कितलं तापमान त्यानं असं काही उकळणार पाणी कितलं तापमान 100 सेल्सिअस नाही का. 100 डिग्री तापमान नाही का. मग ही जठराग्नी जी आहे ना या जठराग्नीमध्ये जर हा अंगठा तोडून टाकला तर एका मिनिटात पाणी होतं. किती मिनिटात. म्हणजे इथे किती डिग्री असेल. ज्ञानोबरायांनी पाठीवर मांडे भाजले किती डिग्रीने भाजले असतील. मग एवढ्या डिग्रीत तपून तुम्ही आपण आलो तेव्हा आपल्याला सुख कसं काय भेटत होतं. डोक्या हाडके टाकिले तर त्यानं मी पाणी होईल असो नाही का. एवढ्या डिग्रीत तापलेलो आणि त्या डिग्रीत तापल्यानंतर आमचं भजन चालू होतं म्हणून आम्हाला दुःख पेलवलं गेलं. तिले गर्भात प्रदीप्त असलेल्या जठराग्नीतनं बाहेर आलो तेव्हा सुखाचा वारा घालणारा माझ्या भगवान परमात्म्याचं भजन होतं. आणि ते भजन जसंच्या तसं शिकण्यासाठी तुम्हा आपल्याला बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर परमात्म्यांनी तुमच्या आपल्यावर दया केली की बाबांनो हे भजन विसरू. पण आम्ही करत आमले यार वारा कलिता लागला वारा कलिता लागला वारा असेल तर बाबा म्हणाले वारा कधीचा लागला कोहम कोहम ओ अहम मैं कोण मी कोण. अजून सोपं करून मी सांगतो तुम्हाला. बाळ जन्माला आलं की रडायला सुरुवात कधी करतं.
कवय करस कोणी आई ज्या वेळेला बाळाला जन्म देते ती ताईनबाई येते, ते नाळ काढते आणि नाळ कट केल्यानंतर बाळ रडतं. जोपर्यंत देवाशी नातं आहे तोपर्यंत बाळ रडत नाही. पण धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता ओ अहम ओ हम ओ अहम. इतकं सोपं आहे. आम्ही काय केलं, संगत होती भजनाची, ताईनबाईने नाळ तोडलं आणि संगत लागली कलीची. कलीची संगत लागल्यानंतर निश्चित स्वरूपाने आपण मी कोण या भावाने जीवन जगायला लागतो. आता जर तुम्हाला विचारलं तुम्ही कोण, कोण म्हणे मी परमिला, कोण म्हणे मी ठगू, कोण म्हणे मी खंडू, नाही का? पण ते तुम्ही ते नाही. आम्ही जन्मोजन्मी तपश्चर्या करत 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 या मनुष्य लोकात आलो आणि मनुष्य लोकात परत तपश्चर्येचा भाव तयार करण्यासाठी हा एवढा मंडप सजवला. किना पान मागाडा, मोठ्याला बोगना मागाडा, एकमा वरण, एकमा भाजी, एकमा भात, काला आवरणा खायले वाना निघिता. तेवढ्यासाठी नाही ना, तेवढ्यासाठी नाही. आम्ही अनादी काळापासून जेवत आलो. कधी पोट भरलं नाही, भरत नाही आणि भरणार नाही. श्रीमंती नव्हती तेव्हा भरलं नाही, श्रीमंती आली तेव्हा भरत नाही आणि श्रीमंती जाईल तेव्हा सुद्धा भरणार नाही. बालपण आलं म्हणजे सर्वात मोठी श्रीमंती, तारुण्य आलं मध्यम श्रीमंती आणि खिडक्या पडल्या, दारणे पडल्या, सूर्य मावली गया नाही का, वारा बंद हुई गया. समजी राहिलं ना. खिडक्या पडण्यात म्हणजे दार पडणार बर का. आंबाड्या वहिन्यात म्हणजे डोकं ढगे होईल. कानपूर बन, नागपूर बन, काही टाइम नाही. शिकडाना बी टाइम नाही, उसाना बी टाइम नाही. कतबी होईल. श्रीमंती जायला लागली. डोळे गळू लागले. मंडई आहे ना, दुसरी सावबाला हो नाही. बाबा बी बोगस, टायकरी बी बोगस जाणू. जीवनामध्ये संत महात्मे म्हणतात की जे जे करायचं ते सोडलं आणि जे करायचं नाही त्याच्या मागे लागलो तर काला होणार नाही. पण जे करायचं त्याच्या नादी लागलो तर काला होईल. आणि काल्यासाठी तुम्ही आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी पाठवलेलं आहे. विठ्ठल ज्याप्रमाणे संत महात्म्यांनी सांगितलं, नाडं खांडलं, नाडं खांडल्यानंतर मात्र तुम्ही आपण भजन विसरलो. पण तेच भजन संत महात्मे तुमचे आपल्या जीवनात आले. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जडून जाय. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. या अन्वय न्यायाने तुम्हा आपल्याला इथपर्यंत पाठवलं. आणि संत काय करतात तर संत पद्मनाभ जोडून देतात आणि पद्मनाभ जोडल्यापासून काला होत नाही. पद्मनाभ कस काय जोडला जाईल. तुम्ही शेतकरी कुळातले महात्मे आहात. तुम्हाला विचारतो, भरण उचलतच ना तुम्ही. भरण उचल्यानंतर जर का आहे वळे उचलाय घ्यात काय चालणे दास कोटिंग दास
पोटी उचलणं पण ना तो हा देठ पैन उचलला नाही का. मग देव कुठून उचला ना. आम्ही काही देठ लोक भिडेल आणि जव देठ लोक भिडत नाही तव काढावं. सामान्य शेजाऱ्याशी शेजारी लढाई करतो. तो लढाई करताना कुठून आरोड्या मारतो. हा नेहमी फाईन गाया नेहमी फाईन आळाया आणि देव देव वरवर तोंड चोपड्यापणाने मात्र भक्ती होणार नाही. संत महात्मे म्हणतात की संतांनी जोपर्यंत तुमचा आपला पद्मनाम जोडून दिला नाही तोपर्यंत तुमच्या आपल्याकडनं भजन घडणार. हा तुम्ही म्हणाल महाराज आज काला हे पेंड्या सांगा सुदामा सांगा वाकड्या सांगा बोबड्या सांगा तिरक्या सांगा हा गालबठेल सांगा गालुठेल सांगा. हा त्यांनी पद्मनाभ जोडला म्हणून त्यांचं नाव पुराणात राहील. आम्ही जर जोडला नाही आमनं नाव राहील का. आमनं फक्त एवढंच राहील आई वडिलांचा आशीर्वाद. कोणता होता मी काय म्हणतो एवढ्याने भागणार. एवढ्याने जर का भागलं असतं तर संतांना अहोरात्र तुमच्या आपल्यासाठी कष्ट करावे लागले. हा त्यांना सांगावं लागलं भाऊ जर का घर बसवायचं असेल तर कुठेतरी कामाला जावं लागेल. नाही ते आमना सुरत मा गंजर लोक आहेत 15 दिन घर आणि 15 दिन वावर पोट भरी. हा उलट बाळानं गाण ठिसन रातोरात येतच. कोणतं बाळानं गाण ठिसन तसं आमल्या बाळानं गाण ठिसन रातोरात पाहि नाही का. हे भाड्याच आहे. हे तुम्हा आपल्याला फक्त भाडं म्हणून दिलेलं आहे की बाबा जा आणि जाऊन मात्र माझ्या वजनात रंगा आणि रंगून याला सुद्धा रंगून आणा. संतन के संग लागरे तेरी अच्छी बने तेरी अच्छी बने अच्छी बनेगी. वास चांगला ही राहिला. अच्छी बनेगी. आमनं ध्यान तर आता काही लागत संतांकडे लागावं. कोणाकडे संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतांच्या संगती मनोमार्ग गती आकडावा श्रीपती. देवाला आकडवण्याचं जर काही माध्यम असेल तर तो हा भाड्याचा भेटलेला देह आहे. आणि या देहात जर का तुम्ही आपण संतांच्या रीतीने गेलो तर काय परिणाम होतो. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी बाके तरी ऋणी देव ऐसा. देव सुद्धा तुमचे आपले आभार मानतो उपकार मानतो की बाबा तुला दिलेला देह तू कारणी लावला आणि कारणी लावलेला देह जर का तुम्ही परत नेला तर त्याचा सुद्धा सुवास दरवळतो. ज्ञानोबरायांचा सुवास आजही जसाच्या तसा दरवळतो. तुकोबरायांचा सुवास आजही जसाचा तसा दरवळतो. तुम्ही आपण नुसतं म्हणतो समाधी संजीवन